आयुष्य हे खरोखरच दुःखमय आहे की माणूस स्वतःच आपले जीवन दुःखी अथवा आनंदी करत असतो। हा एक विचारणीय प्रश्न आहे। बहुधा आपल्याला दुःखी माणसे सर्वत्र दिसून येतात। काही अमुक कारणाने दुःखी असतात तर काही तमुक कारणाने। आता प्रश्न हा पडतो की माणसाच्या दुःखाचे मूळ कारण काय आहे। देवांनाही दुर्मिळ असलेले मानवी शरीर मिळूनही माणूस दुःखी का? सच्चिदानंद स्वरूप भगवंताचा अंश असूनही तो दुःखी अवस्थेत का जगत आहे? असंख्य भौतिक सुखसोयी स्वतःजवळ बाळगूनही माणूस असा दुःखी का आहे? शास्त्रे म्हणतात की माणसाच्या दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे। ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान होय। स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान आहे आणि स्वतःच्या खऱ्या आणि सच्चित्त आनंद स्वरूपाचा बोध होणे म्हणजे ज्ञान आहे। सत्य असत्य, नित्य अनित्य याचा बोध नसणे म्हणजे अज्ञान आहे, तर याचा बोध असणे म्हणजे खरे ज्ञान आहे। स्वतःच्या अज्ञानामुळे माणसाला विविध जन्मांमध्ये जी वेगवेगळी शरीरे मिळत आली आहेत, तो त्यांनाच आपले सर्वस्व समजत आला आहे। स्वतःचे शरीर, मन आणि बुद्धीलाच तो स्वतःचे खरे स्वरूप मानत आला आहे। परिणामी मानवी शरीराच्या सुखालाच अथवा इंद्रिय सुखांनाच त्याने आपले खरे सुख मानले आहे आणि त्याला दुःखालाच खरे दुःख म्हटले आहे।